नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतीची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपण पाहू शकता ही जी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे ती गट क आणि ड पदांसाठी असणार आहे. आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन संवर्गातील सरळ सेवा पदभरतीने या ठिकाणी पद भरण्यासाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा, याची लास्ट डेट जी आहे ती संपलेली होती, परंतु अजून याची लास्ट डेट जी आहे ता वाढवण्यात आलेली आहे. 16 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. TCS कंपनीमार्फत तुमची ही परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. याच्यामध्ये विविध पदं जी आहेत ती भरली जात आहेत. जसं की पाहू शकता, चालक, यंत्रचालक, वाहन चालक आणि फायरमॅन, अग्निशामकची पदं याच्यामध्ये असणार आहेत. तुमचा पेमेंट जो आहे 19,900 ते 63,200 हा अग्निशामक फायरमॅनसाठी असणार आहे आणि चालक, यंत्रचालक, वाहन चालकसाठी 19,900 ते 63,200 या ठिकाणी गट क चं चालकचं पद आहे आणि फायरमॅनचं गट ड चं पद असणार आहे. तर ही परमनंट या ठिकाणी सरळ सेवेची पदं असणार आहेत, प्लस याच्यामध्ये तुम्हाला शासकीय भत्ते देखील असणार आहेत. तर संपूर्ण माहिती आपण बघूयात. निवड कशी होणार आहे, पात्रता काय असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. ह्या जाहिरातीची लिंक आणि अर्ज करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. मित्रांनो, सध्याची पदभरती असेल किंवा महाराष्ट्रामधील सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. ते म्हणजे TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपामध्ये. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे TCS IBPSने 2023 ते 25 मध्ये घेतलेल्या सर्व परीक्षांमधील राज्यघटना, इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण, संगणक असेल, स्टॅटिक्स असेल, GK असेल या विषयांचे घटक आणि उपघटक निहाय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकात त्यांनी करून दिलेलं आहे. याची 3री आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. हे पुस्तक तुम्हाला तलाठी भरती असेल, आरोग्य असेल, ZP असेल, रेल्वे असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका पदभरती असेल, स्वच्छता निरीक्षक पदभरती असेल, सर्व लिपिक पदभरती असेल, ह्या सर्वांसाठी सरळ सेवेच्या पदभरतीसाठी उपयुक्त आहे. ह्या पुस्तकाचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर, सचिंद कुरुन सर जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे आणि हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्रातील प्रत्येक बुकस्टोरमध्ये उपलब्ध झालेलं आहे. ऑनलाईन देखील तुम्हाला हे खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत बघा, त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक या पदासाठी त्यांचं तांत्रिक डायरी हे पुस्तक आहे. त्याचसोबत ड्रायव्हर पदासाठी तुम्ही अप्लाय करताय, चालक पदासाठी अप्लाय करताय सरळ सेवेच्या कुठल्याही भरतीसाठी, तर तुम्हाला सचिंद कुरुन सर लिखित वाहन चालक भरती हे पुस्तक उपयोगी ठरणार आहे. ह्या पुस्तकामध्ये सर्व तांत्रिक प्रश्न आणि सर्व माहिती दिलेली आहे. तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांची ही सर्व पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुकस्टोरमधून खरेदी करू शकतात. तर बघा, आता जी महत्त्वाची जाहिरात आलेली आहे ती म्हणजे नाशिक महानगरपालिकेसाठी ही जाहिरात आहे. गट क व ड ची याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन अजूनही चालू आहेत. तुम्ही अर्ज नसेल केला तर तुम्हाला अर्ज अजून करता येणार आहे. फायरमॅनसाठी 150 पदं असणार आहेत. चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशमनसाठी या ठिकाणी 36 पदं असणार आहेत. तर या पदांसाठी तुमची परीक्षा शुल्क जी आहे TCS कंपनीमार्फत घेतलं जात आहे, जे की खुल्या प्रवर्गाला 1,000 रुपये आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे. तर बघा, आता याची महत्त्वाची माहिती म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज तुम्हाला प्रत्येक पदाची पदं दिलेली आहेत सामाजिक समांतर आरक्षणानुसार. जसं की चालक, यंत्रचालकचं पाहू शकता. त्यासोबत चालक, यंत्रचालक या पदासाठी पात्रता काय लागेल बघा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुमची 10वी पास पाहिजे, प्लस तुम्ही मात्र राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशामक पाठ्यक्रम पूर्ण केलेला पाहिजे. आणि वाहन चालक पदासाठी अप्लाय करताय तर वाहन चालक पदावरती किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव तुमच्याकडे पाहिजे. वैध जड वाहन चालवण्यासाठी परवाना देखील तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे लाईट मोटर व्हेकलचा तुमच्याकडे परवाना पाहिजे. मराठी भाषेतून प्रशासकीय कामकाज करता यावं यासाठी मराठी ज्ञान आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा, वाहन चालक पदासाठी शारीरिक पात्रता देखील लागणार आहे. उंची 165 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी 157 सेंटीमीटर लागेल. या ठिकाणी बाकी वजन वगैरे देखील तुम्ही इथं पाहू शकता. दृष्टी चांगली पाहिजे. त्यासोबत बघा, पाठ्यक्रम काय लागेल. उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा पाठ्यक्रम पूर्ण केलेला नसेल तर त्यांना त्या प्रशिक्षणाचा 3 महिने कालावधीचा प्राथमिक अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर बघा, आता फायरमॅन अग्निशमनचं ग्रुप D ची पोस्ट असणार आहे. वेतन श्रेणी 19,900 ते 63,200 इतकी आहे. सामाजिक समांतर आरक्षणानुसार 150 जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याच याची शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे पहा, तुमची 10वी उत्तीर्ण पाहिजे. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन पाठ्यक्रम पूर्ण केलेला पाहिजे. तुम्ही मराठी भाषा लिहिता वाचता बोलणं येणं गरजेचं आहे. शारीरिक पात्रता लागेल तुमची उंची 165, महिलांसाठी 157,
वजन 50 किलोग्रॅम पुरुषांसाठी, किमान 46 किलोग्रॅम महिलांसाठी आणि दृष्टी चांगली पाहिजे. तर बघा आता ही सर्व जी पदं भरली जात आहेत त्यासाठी संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. सर्व सूचना दिलेल्या आहेत. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. याच्यासाठी तुमची वयोमर्यादा 18 ते या ठिकाणी 38 वर्ष खुल्या प्रयोगासाठी आहे. राखीव प्रयोगासाठी 18 ते 33 असणार आहे. तर कॅटेगरी वाईज तुम्हाला वयामध्ये सूट देखील या ठिकाणी आहे. काय काय डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याची देखील माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. आता बघा निवड पद्धत कशी असणार आहे तुमची. या ठिकाणी जाहिरातीत नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता अथवा अनुभव स्थितीत केला जाणार नाही. या ठिकाणी तुमची निवड जी या ठिकाणी असणार आहे केवळ गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. म्हणजेच तुमची या ठिकाणी सरळ सेवा भरतीकरता घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेच्या अनुषंगाने या ठिकाणी तुमची निवड केली जाणार आहे. आता निवड सूची या ठिकाणी जी असणार आहे ती कशी केली जाईल त्याची देखील माहिती दिलेली आहे. म्हणजेच तुमची TCS मार्फत या ठिकाणी निवड केली जाणार आहे. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे. काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत, काय काय स्कॅन करायचे तेही दिलेलं आहे. आता बघा परीक्षा कशी होईल मग तुमची. या ठिकाणी परीक्षेसाठी या ठिकाणी संक्षिप्त स्वरूप त्यांनी दिलेलं आहे. चालक यंत्रचालक या पदासाठी विषय काय असतील बघा, मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषय. या ठिकाणी म्हणजेच अग्निशमन विषय त्याच्याविषयी देखील माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. फायरमॅनसाठी मराठी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषय असे 15 प्रश्न असणार आहे. तुम्हाला दर्जा 10वी पास असणार आहे. माध्यम मराठी असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी दिसत नाही आहे, फक्त या ठिकाणी मराठी असणार आहे. प्रश्नसंख्या 60 प्रश्न असणार आहेत. 120 गुणांची परीक्षा असेल. 90 मिनिटाचा वेळ असणार आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत. त्यासोबत 80 गुणांची तुमची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. 80 गुणांची मैदानी चाचणी असणार आहे आणि लेखी परीक्षा 120 गुणांची म्हणजे 200 गुणांची या ठिकाणी तुमची संपूर्ण निवड प्रक्रिया असणार आहे. त्याची माहिती तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. आता बघा ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये अजून देखील तुम्हाला भरपूर साऱ्या अटी आणि शर्तीची माहिती त्यांनी दिलेली आहे. मैदानी चाचणी कशी होईल त्याची देखील माहिती तुम्हाला याच्यामध्येच दिलेली आहे आणि लेखी परीक्षा कशी होणार आहे त्याची देखील माहिती सांगितलेली आहे. काय काय विचारलं जाईल त्याचे संपूर्ण संक्षिप्त त्यांनी सिलेबस देखील दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.